नमस्कार. तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे राजकारणाची दुसरी बाजू. मी माधव पांडे आणि आपण या दुसऱ्या भागामध्ये आज राजकीय नेत्यांच्या खेळी, त्यांचं नियोजन आणि त्यांची मतांची एकंदरीत गोळाबेरीज यावर चर्चा करणार आहोत. अमरावतीमध्ये सध्या एक विषय मोठा पेटत चालला असं म्हटलं चालेल किंवा तो आता वनव्यासारखा पेटेल असंही शक्यता आहे किंवा या विषयावर कुठेतरी पाणी टाकलं जाईल आणि हा विषय बंदही होऊ शकते. सर्व शक्यतांवर आपण लक्ष ठेवू, परंतु आपण ही घटना कशी घडली याचा थोडासा आज मागोवा घेणार आहोत. गेल्या शनिवारी अचानक 29 तारखेला राज्यसभेचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे महत्वाचे नेते म्हणून ज्यांच्याकडे अमरावती जिल्ह्याची जबाबदारी आहे असे डॉक्टर अनिल बोंडे यांनी एक पत्रकार परिषद अरेंज केली आणि एकदम घोषणा केली की अमरावतीचं रेल्वे स्थानक आम्ही शिफ्ट करत आहोत आणि हे इथे ते असेल तिथे तिथे असेल वगैरे वगैरे. पत्रकारांनी प्रश्न पडला की ज्या विषयाची चर्चा नव्हती, ज्या विषयाबद्दल कोणी बोललं नाही, कोणाची मागणी नव्हती आणि डॉक्टर बोंडे असं अचानक काय सांगत आहेत आणि त्यांच्याकडे सगळा मॅप प्लॅन तयार होता. कोणी एक मुलगा त्यांनी समोर केला, वेदांत खंडेलवाल असं काहीतरी नाव सांगितलं आणि त्या मुलांनी सांगितलं की तो VITचा विद्यार्थी आहे आणि त्यांनी अमरावतीचा पूर्ण नकाशा केला आहे आणि तो नकाशानुसार आता सगळी वाहतुकीची समस्या संपणार आहे. एवढी कोंडी होते आहे वाहतुकीची आणि ती सोडण्याचा इतका रामबाम जालिम इलाज आपल्यासमोर आलाय की आपण ते स्टेशन उचलायचं, बाजारात नेऊन ठेवून द्यायचं. स्टेशन म्हणजे आपली माचीस किंवा आगपेटीची पेटीच आहे, उचलायची अशी ठेवून द्यायची बाजूला. खरं म्हणजे इतका मोठा निर्णय. त्यांनी स्वतः सांगितलं की 250 कोटी रुपये आम्हाला पूल बांधायला लागणार आहे. आता जो पूल अर्धा आजही कामात आहे, तो मधलाच पॅच आहे की जो रिस्की वाटते आहे, तेवढं बांधायला 250 कोटीचं प्लॅनिंग सांगितलं गेलं आहे. विचार करा. खरं म्हणजे मी तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगायला पाहिजे होतं की मी या शो मध्ये कुठल्याही राजकीय नेत्यावर वैयक्तिक टीका कधीही करणार नाही, कारण आमचे सगळे मित्र आहेत आणि कोणत्या पक्षाला त्याचे धोरणं कशी चुकतात आहे किंवा नेत्याची राजकीय भूमिका कशी चुकीची आहे एवढंच मला सांगायचं आणि ते एवढं सांगणं तुमच्यापर्यंत पोहोचेल अशी मला अपेक्षा आहे. बाकी वैयक्तिकरित्या डॉक्टर बोंडे हे माझे मित्र आहे हे तुम्हाला उघडपणे सांगायला मला काही अडचण नाही आहे. प्रश्न असा आहे, कोणी मित्र आहे शत्रू आहे हा इश्यू नसतो. राजकारणामध्ये जनतेचं हित महत्वाचं आहे ना, लोकांचं हित. मग असं रेल्वे स्टेशन बदलायचा निर्णय पटकन एका रात्रीत डॉक्टर बोंडे साहेब येतात आणि मीडिया डिक्लेअर करतात की झालाय, बस आता शेवटची सहीच व्हायची आहे. असा एकंदरीत आभास झाला आणि अमरावतीकरांमध्ये खळबळ माजली. माध्यमांनी त्याचं स्वागत केलं म्हणा, तुटून पडले म्हणा, काही कळत नव्हतं काय होते. 250 कोटीचा प्लॅन. कालपर्यंत आमचा सगळ्यांचा समज असा होता की रेल्वे पुलाचं जे बांधकाम आहे ते आता होईल आणि ते बांधकामाचा काहीतरी योजना आता समोर येईल आणि नवीन पूल आम्ही बघू, एवढंच ना. अमरावतीकर तरी या स्वप्नात होते की आता नवीन पूल येईल. खरं म्हणजे हा पूल बेकार झाला होता, नादुरुस्त झाला होता, जीर्ण झाला होता याही म्हणण्यावर लोकांना शंका आहे. पण असू शकते, आता एवढ्या वर्षाचा पूल आहे आणि तो नादुरुस्त होऊ शकतो, तो वापरण्यास योग्य होऊ शकत नाही. पण महापालिकेच्या निवडणुकीचा काही संदर्भ आहे का हे लोक तपासत आहेत, तो भाग वेगळा असेल. परंतु डॉक्टर बोंडेंची ही पत्रकार परिषद झाली आणि मग माध्यमातले काही लोक किंवा प्रशासनातले काही लोक किंवा समाजातले महत्वाचे जबाबदार लोक याबद्दल नाराजी व्यक्त करायला लागले. हे काय चालू आहे? एका रात्रीत स्टेशन उचलायचं आणि ते नेऊन सोडायचं. कुठं नेऊन सोडायचं आहे तर राजवाट पोलीस स्टेशन आणि ग्रेसेन वगैरे हॉटेल जे मॉल आहे यांचा महापालिकेनेच बांधलेला, तिथून कुठेतरी रस्ता निघणार आहे आणि त्यातून ते जाणार आहे वगैरे वगैरे. प्रश्न पडला की वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी अख्खं स्टेशन तुम्ही शिफ्ट करणार आहे का? बरं, हा विषय कोणी मांडलाय, कोणाची मागणी आहे? ही आमची सर्व अमरावतीकरांची मागणी होती आणि आहे की वाहतुकीची कोंडी सोडवा. मग वाहतुकीची कोंडी सोडण्यासाठी या राजकमलच्या पुलाचं नूतनीकरण होणं अपेक्षित होतं किंवा मग अजून काय ते शक्यता होती. बरं, इथे विरोध नाही झाला सुरू, इथे विरोध नाही झाला. मग त्याची राजकीय बाजू समोर आली आणि ती बाजू अशी आहे की आताच काही दिवसापूर्वी आमदार संजय खोडके यांनी असा एक विषय मांडला की महापालिकेच्या कार्यालयाचं आपण एक्सटेन्शन देऊ आणि नवीन महापालिकेचं कार्यालय नेहरू मैदानमध्ये बांधू. त्याला विरोध केला डॉक्टर बोंडेंनी. आपण एक समजून घेतलं पाहिजे की राजकीय पक्ष एकमेकाला विरोध करणं स्वाभाविक आहे, हीच राजकारणाची बाजू असते.
त्यांनी विरोध करायचा, मग यांनी विरोध करायचा, हे अगदी स्वाभाविक आहे. आणि म्हणून राजकीय विरोधाकडे आपण जाणार नाही, आपण यांच्या कर्तव्याकडे जाऊ, यांच्या भूमिकेकडे जाऊ आणि मग यातून होणारं राजकीय त्यांना लाभ किंवा हानी याच्यावर चर्चा करू. डॉक्टर बोंडे साहेबांनी हा अचानक निर्णय जाहीर केला आणि मग ते असं म्हणाले की माझ्या फेसबुकवर तुम्हाला याचे सगळे डिटेल्स वाचायला मिळतील आणि ती पत्रकार परिषद आटपली. आणि त्यानंतर मग लोकांनी आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली सोशल मीडियावर. नको हे नको आहे, पण एका मुद्द्यावर लोक येऊन थांबले आणि ते म्हणजे त्यांनी सांगितलं की जी जागा उरेल, म्हणजे पहिला भूमिका हीच आहे ना की हे शिफ्ट करायचं. त्यावर ते त्या दिवशी फॉर्म होते, कन्फर्म होते की नाही आम्हाला शिफ्ट करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट की जी उरलेली जागा राहील तिथे आम्ही हॉल म्हणजे तिथे काहीतरी बांधकाम करू आणि ते याच्यामध्ये मॉल काढू, मग ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे करू, ते करू, ते करू, ते करू, ते करू आणि नवीन स्टेशन बांधू. अमरावतीमध्ये सध्या 3 स्टेशन्स आहे. एक नया अमरावती, एक बडनेरा ज्याला आम्ही अमरावतीच म्हणू, आणि अमरावती. याच्या विकासाची कल्पना चालू असताना म्हणजे बडनेरा तर आयडियल म्हणजे मॉडर्न स्टेशन होण्याच्या मार्गावर आहे आणि मग तिथे अमरावती स्टेशन असं थोडं हलवायचं, थोडंसं बाजूला करायचं. ऐकायला कसं वाटते, वा मस्त, असं उचलायचं, असं नेऊन ठेवायचं. पण हे प्रत्यक्ष शक्य आहे का? 250 कोटी रुपये जर नवीन पूल बांधायला लागत असतील, त्याच पक्षात हे होऊन जाईल. हे अर्थशास्त्र आम्हाला कळलं नाही, समजून सांगितलं पाहिजे. खरं म्हणजे नवीन स्टेशन बांधायला हयात गेली. आपल्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत अमरावतीचा विकास होण्याच्या दृष्टीने जे जे प्रयत्न ज्या ज्या महारथींनी केले, त्या सगळ्यांचं खरं म्हणजे आपण सगळे कृतज्ञ आहोत, त्यांना त्यांचे आभारी आहोत की त्यांनी काहीतरी प्रयत्न केले. जेव्हा आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झाल्यात तेव्हा त्यांनी एक आदर्श असं लालू प्रसाद यादव तेव्हा रेल्वे मंत्री होते आणि स्वतः देवसिंग शेखावत साहेबांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला. प्रतिभाताईंनी त्याला बळ दिलं आणि एक चांगलं स्टेशन आपल्या इथं तयार झालं. त्यातून काही गाड्याही सुरू झाल्या, अंबा एक्सप्रेस, जबलपूर वगैरे वगैरे. त्यापूर्वीही असं कोणीतरी म्हणालं होतं की हे स्टेशन हलवा, जे आहे ते हलवा आणि आम्ही नवीन देऊ. नवीन कधी देऊ? मुळामध्ये जर अजून एक स्टेशन काढायचं असेल, अजून एक पिक पॉइंट काढायचं असेल, पिकअप पॉइंट काढायचं असेल, कोणी रोखलंय? ते केलं पाहिजे. परंतु हे सगळं करण्याचं जे धोरण आहे ते एका रात्रीत होईल का? एका प्रेस कॉन्फरन्सनं होईल का? अमरावतीकरण अगदी सुंदर, तुम्ही झोपले राहा, आम्ही सगळ्या मान्यता आणल्या आणि आता हे करा, असं शक्य आहे का? अप्पर वर्धासोबत जायकवाडी सुरू झालं साहेब. जायकवाड लवकर सुरू झालं, अप्पर वर्धा खूप उशिरा सुरू झालं. पण त्यासाठी किती वर्ष काम करावं लागलं? तब्बल 30. आमचं स्टेशन नव्यानं सुरू व्हायला, त्याला नवीन रूप यायला आम्हाला आपल्या जिल्ह्यातून, शहरातून जेव्हा आपले राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांना ते रूप मिळालं. एवढी मोठी गाथा ज्या विषयाची असते तिथे डॉक्टर बोंडे साहेब अगदी एका कॉन्फरन्सला असं सांगतात आहे की हा जो कोणी खंडेलवाल नावाचा बालक, मी त्याला बालक म्हणेल कारण ते VIT म्हणतात आहे. VIT वेल्लोर असू द्या, चेन्नई असू द्या, याचा तुम्ही अभ्यास करा. VIT म्हणतात आहे, IIT नाही म्हणत आहे. आपले तर IIT आहे अमरावतीमध्ये, पण तेही अगदी कालचा पोरगा त्यांनी एक नकाशा काढावा, लहान मुलांना चित्रकला स्पर्धेसारखे चित्र काढलेलं आहे आणि ते चित्र दाखवलं, हे असं होईल, असं होईल, इकडून 3 पदरी, मग ते 4 पदरी, 5 पदरी. शहराचे सगळे अभियंता घरी झोपलेले आहेत, त्यांना काही काळजी नाही या शहराची. आणि हा बालक पुढे करून डॉक्टर साहेब हे सांगतात आहे. खरं म्हणजे डॉक्टर साहेबांकडून आम्हाला काही वेगळ्या अपेक्षा आहे. त्यातलं मुख्य अपेक्षा ही आहे की त्यांच्यासारख्या वरिष्ठ सभागृहातल्या सदस्यांनी, राज्यसभा हे ज्येष्ठ लोकांचं सभागृह आहे, तिथल्या लोकांकडून काही वेगळ्या अपेक्षा आहे, काही युनिव्हर्सल अपेक्षा आहे, काही अगदी व्यवस्था बदलून टाकणाऱ्या अपेक्षा आहेत की ज्या अपेक्षांमुळे पूर्ण भारताचं, देशाचं, किमान राज्याचं चित्र बदलेल. अशा योजनांची आम्हाला अपेक्षा आहे आणि ती राहणार आहे. डॉक्टर बोंडे साहेबांना खरं म्हणजे आपण सगळ्यांनी आता सध्या निवडून दिलेलं नाही आहे. ते आमदार होते, ते मंत्री होते, तेव्हा आपला त्यांच्याकडे हा हक्कही होता की तुम्ही काय करताय, आम्ही मतदान करतोय तुम्हाला. आपण सध्या त्यांना मतदान नाही केलं, त्यांची नियुक्ती झाली आहे. आपल्याला ही चांगली गोष्ट आहे अमरावती जिल्ह्यासाठी की आपल्याला 2 खासदार आहे. पण या दोन्ही खासदारांच्या एकूणच कर्तव्यावर बोललंही पाहिजे आणि ही जी अचानक भूमिका घेतली याच्यावर सुद्धा बोललं पाहिजे. तुम्ही हे असं एका रात्रीत कसं काय बदलू शकता, हा प्रश्न लोक विचारत आहे. बरं, हे करण्यामागं काय लॉजिक आहे?
कुठेच चर्चा नाही, कुठली कमिटी नाही, कुठलं आंदोलन नाही, कुठली मागणी नाही, कुठं लोकांची कुठं सभा झाली असं नाही, हा लोकांमध्ये प्रस्ताव टाकला असं नाही. कोणाचीच आणि काय तर अगदी 10 फुटावर किंवा 100 फुटावर किंवा 200 फुटावर दुसरं स्टेशन करावं आणि मधला रस्ता क्लिअर करावा. हे जे लॉजिक आहे, हे अनेकांना वाटते की हा प्रसिद्धीसाठी स्टंट आहे. आणि जर असं असेल, तर किती दुर्भाग्यपूर्ण आहे. आमचे नेते गंभीर नाहीत, असा जर शिक्का आणि शेरा कोणी मारला, किती अडचणीची बाब आहे. आमचे विद्यमान खासदारांशी आपण बोलूच, साहेबांबद्दल बोललंच पाहिजे. त्यांनी लगेच त्याला विरोध केला. काँग्रेस पक्षाने एक पत्रकार परिषद घेतली की आमचा विरोध आहे या गोष्टीला. आणि मग त्यांनी संसदेमध्ये जाण्यापूर्वी रेल्वे मंत्र्यांना ते भेटले. त्यांना सांगितलं वैष्णव साहेबांना की हे होऊ देऊ नका. परवा संसदेमध्ये ते बोललेत की नाही, आमची जो पूल आहे त्याची तुम्ही दुरुस्ती करा आणि ते लवकरात लवकर नवीन करा वगैरे वगैरे. त्यांनी मागणी मांडली, मराठीत मांडली. फार कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे खासदारांनी एवढं काम केलं, खासदारांच्या कामाचं आपण कौतुक करू. पुरेसं आहे? मुळामध्ये तुम्ही ही योजना कोणतीही आणता तेव्हा ती लोकांची योजना असली पाहिजे. आम्ही अप्पर वर्धा सुरू केलं आणि रोज घरामध्ये येणारं पाणी आता एक दिवसाआड यायला लागलं. का बरं? याच्यावर का बोलत नाही कोणी? लोकांच्या मूलभूत प्रश्नावर आता राजकीय पक्ष चुप्पी साधून आहेत. आणि मग बोंडे साहेबांच्या मागे पक्ष उभा आहे असंही कुठे दिसलं नाही. कोणी बोललं नाही, खरं आहे, पण पक्ष उभा आहे. पण त्यांचा दावा काय आहे की पालकमंत्री महोदय किंवा मुख्यमंत्री महोदय किंवा अगदी नितीनजी, या सर्वांना आम्ही हे दाखवलेलं आहे आणि या मुलांनी सगळं सांगितलेलं आहे समजून, त्यांनी तत्वता मान्यता दिली आहे. हे तत्वता मोठा मजेशीर शब्द असतो. तत्वता याचा फार कमी लोकांना समज आहे की तत्वता मान्यता म्हणजे ठीक आहे, करा करा करा. पण ही समजा गाजराची पुंगी ठरली किंवा उंटावरून शिळा हाकल्याचा प्रकार झाला तरी काय नुकसान झालं याच्यामध्ये हे लक्षात घ्या. मुळामध्ये लोकांनी संभ्रम तयार केला आहे. या संभ्रमाचा फायदा काय की बस राज्यसभेचे खासदार ऍक्टिव्ह मोडमध्ये आहे. बरं, त्याचा पक्षाला काही फायदा झाला आहे का? होणार आहे का? तर सर्वे करा, तुमच्या लक्षात येईल की या बाजूनं लोक उभे नाहीत. फायदा होईल का पक्षाचा? म्हणजे येणाऱ्या आगामी निवडणुकांवर तुमचा जर प्रकाश झोत असेल, कारण बोंडे साहेब हे बोललेत आणि दिल्लीत चालले गेले. मग आमच्या मागे विद्यमान बळवंतरावही मागे गेलेत आणि त्यांनी लोकसभेत थेट आवाज उचलला. त्यांचा प्रश्न लागला योगायोगाने आणि ते बोलले. आता याच्यामध्ये आपण एक गोष्ट केली पाहिजे की राज्यसभा आणि लोकसभेचे दोन्ही खासदार आपल्या जिल्ह्यात आहेत असं फार कमी ठिकाणी आहे. आपण भाग्यवान आहोत. मग अमरावतीचे मूलभूत प्रश्न जे खासदाराच्या स्तरावर आहे ते सुटून राहिले का? प्रश्न तर असा आहे ना, आज केंद्र सरकारच्या असंख्य योजना आहेत की ज्या अमरावतीकरांपासून वंचित आहेत. आमच्या दोन्ही खासदारांकडून म्हणजे आमचा हक्क पहिला बळवंतरावर असेल, कारण आम्ही त्यांना निर्वाचित केलाय आणि राज्यसभेने खासदार दिले, परंतु भाजप पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे, म्हणून त्यांच्याकडून आपण अपेक्षा करूया. हे अपेक्षांचं स्वरूप मुळामध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेली आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या प्रश्नावर चर्चा व्हायला नको का? आम्ही जाब विचारायचं नाही असं ठरवलं आहे का? हा, आमचे सर्व राजकीय पक्षाचे एकमेकांशी खूप मैत्रीचे संबंध आहेत, हे खरं आहे. परंतु संबंध वेगळी गोष्ट आहे आणि हित वेगळी गोष्ट आहे. आम्ही जनतेच्या हितात जेव्हा बोलायला लागतो तेव्हा व्यक्तिगत टीकेपेक्षा, राजकारणापेक्षा अमरावतीच्या विकासाची काही रोड मॅप आहे का? म्हणजे त्या दिवशीची प्रेस कॉन्फरन्स तुम्ही पुन्हा एकदा जर वाचाल पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी असं एक पूर्ण, आता सगळी वाहतुकीची विस्कळीत झालेली व्यवस्था सुदृढ होते, दुरुस्त होऊन जाईल. 4 फुटाचा रस्ता जागी 16 फुटाचा रस्ता होईल वगैरे वगैरे. आपल्या इथे वर्षानुवर्ष योजना येत नाहीत आणि ज्या काही येतात त्या भारतभर, आता जे बडनेऱ्याचं मॉडेल होत आहे तयार रेल्वे स्टेशन, ती भारतभराची स्कीम आहे मोदी साहेबांची. नरेंद्र मोदींनी जे काही भारतभरातले काही स्टेशन विकसित करायचे ठरवले त्यात बडण्याचा नंबर लागलाय आणि ते विकसित होत आहे. परंतु खासदार म्हणून दोन्ही खासदारांना आमचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला हे दिसेल की मी कुठं बायस बोलत नाहीये किंवा बोंडे साहेबांवर त्यांच्या कार्यपद्धतीवर माझी जे काही पिन करतोय, मी त्याच्यावर काहीतरी बोट ठेवतोय, पण मी विद्यमान खासदारांनी असं विचारतोय की तुम्ही खासदार म्हणून काय काम करताय? हा, बोंडे साहेबांनी आणलेली योजना तुम्हाला पसंत नाही आहे, ती कोणालाच पसंत नाही, म्हणजे हे उघड आहे.
याचा काही फार फायदा होतोय त्यांना असं होत नाही. एखाद्या वेळेस माझं जर मत विचाराल तर मी लोकांमध्ये राहतो, तर इथं नुकसान झालंय त्यांना, की त्यांच्या मागे आज पाठीशी पक्षही उभा राहत नाही या विषयाच्या पक्का. आणि हे त्याला जे दुसरं स्वरूप भेटलंय, ते स्वरूप असं आहे की तुम्ही काहीतरी मॉल बांधताय, तिथे काहीतरी जागा आहे, त्या जागेचं मूल्य इतकं आहे, कुठेतरी 1800 कोटीपर्यंत ते मूल्य नेऊन सोडलंय आणि त्याचा तुम्हाला काहीतरी वैयक्तिक लाभ घ्यायचा आहे. खरं म्हणजे यापूर्वीचे एक खासदार होते, त्यांनी असा प्लॅन आणला होता की स्टेशन हटवून टाका पूर्ण. पण आपल्या अमरावतीकरांचं भाग्य आहे की तेव्हा ते स्टेशन हटलं नाही आणि त्या स्टेशनलाच नवं रूप मिळालं, ते प्रतिभाताईंच्या काळात. मला 2 गोष्टी शंका वाटते. शंका अशी आहे की त्या स्टेशनचं जे सुंदर रूप आहे, खरं म्हणजे तिथे अजून खूप काही करण्यासारखं होतं आणि विद्यमान खासदारांनी ते केलं पाहिजे. त्यामध्ये अनेक अजून नवीन ट्रेनची सुटण्याची आवश्यकता आहे. आपली गरज वाढत आहे. तो विषय केंद्र सरकारचा आहे. त्याच्यामध्ये विद्यमान खासदार काय करतात आहे त्यांनी लेखाजोखा सांगितलाच पाहिजे. आणि त्याबद्दल कोणाचा निषेध करणं, होऊ न देणं हे म्हणणं वेगळं आणि हे झालं पाहिजे हे म्हणणं वेगळं. काय झालं पाहिजे अमरावतीमध्ये? जे प्रकल्प केंद्र सरकारचे आहेत, ज्या प्रकल्पाला केंद्र सरकारचा निधी येतो, ते प्रकल्प आता डबल इंजिनच्या या पक्षांनी आणि सरकारने खेचून आणले पाहिजे. सगळी ताकद लावली पाहिजे. मग असे कोणते प्रकल्प होते? असे प्रकल्प होते, आपली वॅगनारचा प्रकल्प होता. पुढे काय झालं? जी स्वप्न आम्हाला दाखवतात आणि ज्या स्वप्नावर निवडणुका लढतो आम्ही, त्याचं पुढे काय झालं? आज जर दोन्ही सरकार तुमचे आहेत आणि तुमची चांगली वट आहे, तुमची चांगली प्रतिष्ठा आहे, तुमचं ऐकलं जातं, तर त्याचा उपयोग असा करूया ना. रेल्वे स्थळ म्हणजे रेल्वे स्थानक हटवून जर अमरावतीचा वाहतुकीची प्रश्न सुटत असेल, तर राजकमल म्हणजे राजकमल चौक ते रुक्मिणीनगर आणि इकडे थोडंसं धरूया की बस हाच एक रस्ता क्लिअर होईल आणि थोडा जयस्तंभ, संपली अमरावती. अमरावतीची वाहतूक व्यवस्था संपली? असं नाहीये. असं नाहीये. आमच्याकडे विकासाचा रोड मॅप नाहीये आणि त्याच्यासाठी आग्रह धरणारे आमचे लोकप्रतिनिधी का धरत नाहीये हे कळत नाहीये. हे खरं आहे की राजकारण असतं आणि राजकारण केलंही पाहिजे, यांचा अधिकार आहे तो. म्हणजे खोडके साहेबांनी नवीन महापालिका बांधू असं म्हटल्यानंतर आणि त्याला पालकमंत्री साहेबांचा सपोर्ट आहे असा दावा केला आणि लगेच पुढच्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं पालकमंत्र्यांनी की नाही, माझा काही सपोर्ट नाही आहे. हे पक्षीय राजकारण चालणार आहे. यापूर्वी होतं नव्हतं का? दिवसातून भाई मंगळे होते, पदवीधर मतदारसंघातून प्राध्यापक बी.टी. देशमुख सर होते, रासो गवई साहेब होते, प्रतिभाताई होत्या, उषाताई होत्या, वसुधाताई होत्या. हा ताईंचाच जिल्हा होता. हे सगळे खरं म्हणाल तर हे पक्षच्या नजरेत पाहाल तुम्ही ते सगळे काँग्रेसी होते. राज्यातही काँग्रेस सरकार, केंद्रातही काँग्रेस सरकार त्यांच्या सोबत होतं. तरीही त्यांनी या जिल्ह्यासाठी प्रयत्न केले. या सत्याचा आपण स्वीकार केलाच पाहिजे. नवीन सर्व नेतृत्वानी या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. ज्यात संसदीय पद्धतीने म्हणजे आता बळवंतरावने सांगितलं पाहिजे की बळवंतराव, संसदीय पद्धतीने या गोष्टीकडे जनमतात तुम्ही जायला पाहिजे आणि त्या दिशेनं आपला प्रयत्न केला पाहिजे. काँग्रेसची मतं किती वाढतील याच्यावर आपलं भाष्य नाही आहे. ते काय वाढतील ते त्यांचं स्वरूप राहील. ते मुळामध्ये अमरावतीचा विकास होतो का? खरं म्हणजे त्यांनी उपोषणाला बसायला पाहिजे तो अमरावतीला की नाही हे हटवणार नाही. मग युटर्न झाला आणि बोंडे साहेब असं म्हणाले की आम्ही हे हटवणार नाही. मग काय करणार त्याचं? तो काय बीबीचा मकबरा आहे की ताजमहाल आहे? मग पुढे कराल काय? जिथं रेल्वेचे नाव नाही, रेल्वे स्टेशनचं कराल काय तुम्ही? काय होईल? कल्पना करा. म्हणजे राजकीय नेते एवढ्या गंभीर विषयावर इतकं सहज कसं बोलू शकतात? प्रश्न आहे तुम्हाला. ही अगदी एक आमदार आहेत, आता ते मित्र आहे माझे, मी तुम्हाला पहिले सांगितलं की सगळ्या पक्षात मित्र आहे आमचे आणि का असू नये, आमचं अजिबात कोणाची शत्रुत्व नाही आहे. त्याचं मुख्य कारण आहे की तुम्ही चुकलात तर आम्ही सांगणार हे तुमचं चुकलं आहे. घरातल्या माणसाला सांगतो आपण. परंतु याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही ज्या लोकांशी बांधील आहात त्या लोकांचा आम्ही आवाज आहोत. त्यांचं म्हणणं तुमच्यासमोर मांडतोय. मला माहित आहे की हा स्क्रीनचा शो तुम्ही सगळे बघणार आहात, दोन्ही पक्षाचे लोक बघणार आहात. डॉक्टर बोंडे साहेब, तुमचा हा प्लॅन सध्या चुकलेला आहे, तो तुम्ही मोठ्या मनानं वापस घेतोय असं जाहीर करायला पाहिजे. कारण त्याला तत्वता मान्यता असे म्हटलंय. लोकांनी हा प्रश्न तयार केलाय की एक मुलगा ज्याचं काही अजून कोण कुठला काय काय माहित नाही, त्याचा काय अभ्यास आहे माहित नाही,
आणि एवढे सिनियर लोक शहरामध्ये, नामवंत लोक आहे आपल्या क्षेत्रामधले, ते सगळे सोडून हा मुलगा पुढे येतो आणि हा माननीय नितीनजी गडकरी साहेबांना, माननीय मुख्यमंत्री साहेबांना सगळ्यांना भेटतो. त्यांचे कोण त्यांना सगळं डेमो दाखवतो आणि सगळं. हे कोण करते आहे? याच्या मागे कोण आहे? लोकांच्या मनात संशय तयार झाला ना साहेब, की मग मात्र कठीण आहे. राजकारणामध्ये गांभीर्य असलं पाहिजे. आणि मी तरी अमरावतीकर म्हणून किंवा लोक सुद्धा वरिष्ठ सभागृहाच्या, देशाच्या वरिष्ठ सभागृहाच्या सदस्याकडून खूप गांभीर्यपूर्व कृतीची अपेक्षा करीत आहोत. त्याचं कारण मुळात असं आहे की आम्ही आता राजकीय नेत्यांनी रील स्टार व्हायचं ठरवलेलं आहे. इन्स्टंट, आजचा हा रोल आहे, उद्या तो रोल आहे, परवा तो रोल आहे. असं नका करू. या शहरातले आणि जिल्ह्यातले लोक तुमच्या पक्षाच्या बाजूने आहेत की विरोधात आहे हा आमचा विषय नाही. लोकांना तो निर्णय घेऊ द्या. परंतु तुमच्या प्रत्येक कृतीचा समाजावर मोठा पगडा आहे. आम्ही मागच्याही 2 वेळच्या खासदारांचं वर्णन करतोय. ते मुंबईत राहायचे आणि अमरावतीमध्ये यायचे. जिल्ह्याचं जे नुकसान होत आहे ना, ते मोठ्या प्रमाणात होत आहे. आमच्या जिल्ह्याकडे कुठलंही औद्योगिकरण नाही. आमच्या जिल्ह्याकडे कुठल्याही प्रकारचा विकास नावाची कन्सेप्ट जी आहे ती वरवर आहे, ती आतून नाही आहे. उद्योगधंदे नाही आपल्या इथे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एवढ्या सगळ्या स्कीम्स असताना, एवढे सगळे स्वतःचे उद्योग असताना आम्ही ते पूर्ण खेचून आणू शकलो नाहीये. याचं कारण काय आहे की आम्हाला संघ प्रतिनिधी लोकप्रियता हवी आहे. बिलकुल वरवर लोकांनी आम्हाला वरवर झेललं पाहिजे. आणि त्यांचेच पुतळे उभे राहतात ज्यांनी काहीतरी या समाजासाठी केलंय. रासळ गोवे साहेबांचं आता एक स्मृती भवन उभं झाले आहे. ते त्यांच्या स्मृतीसाठी ते राजकारणी होते म्हणून नव्हे, ते राजकारणी नखशिकांत राजकारणी होते, नो डाऊट. पण गवई साहेबांनी जे अमरावती जिल्ह्यासाठी केलं ना, ते आपण कधीही विसरू शकत नाही. अतिशय मृदभाषी, त्यांची अशी कोणतीच कृती तुम्ही असे धरू शकत नाही की ज्या कृतीमध्ये कुठेतरी संदिग्धता होती. स्पष्ट होतं. अप्पर वर्धासाठी ते लढले, झगडले आणि सगळे प्रतिनिधी, विधानसभा असू द्या, विधान परिषद असू द्या, लोकसभा असू द्या, हे सगळे जरी वेगवेगळ्या पक्षाचे होते तरी वेगवेगळ्या गटाचेही होते, पण अमरावतीसाठी एकत्र होते. आज चित्र असं का नाहीये? का म्हणून एक असं कोणीतरी उभं राहतं आणि आपलं म्हणणं मांडतंय? का म्हणून या गावातल्या 100 लोकांना एकत्र केल्या जात नाही आणि सर्व पक्षांना सोबत का घेतलं जात नाही? जर काही तुमचं काळाबेरं नाहीये या विषयात, आपण आता या क्षणापर्यंत म्हणूया ना की काही काळाबेरं नाहीये, मग आपण सर्वांना सोबत का घेत नाही आहोत? बरं, महायुतीचेच घटक आपल्याला विरोध का करतात आहे? सर्व नेत्यांना आमच्या अमरावतीकरांचं म्हणणं आहे की तुम्ही एकत्र येऊन या शहराचा आणि जिल्ह्याचा विकासाचा प्लॅन का करत नाहीये? राजापेठला बस स्थानक आणून सोडून दिलं, पुढे काय केलं? तिथली कोंडी कशी सोडवणार? तिथलं ट्रॅफिक कसं हटवणार? याचा काही प्लॅन नव्हता. बस राजापेठची जागा होती, आणून टाकून दिलं रेल्वे स्थानक, बस स्थानक. आणि बस स्थानक आणून सोडून काय कामाचं? आमच्याकडे असंही आहे की त्या मतदारसंघातला एखादी जागा निवडली की या मतदारसंघातले नेते त्याला विरोध करतात. अमरावती ती आहे, अमरावती ही आहे, पण त्यांनी तिथं नेण्यामागचं वेगळं कारण असतं, त्यांनी विरोध करण्याचं वेगळं कारण असते. हे विरोध आणि समर्थन होत राहील, काय ऑब्जेक्शन नाही आम्हाला. पण जी नेते मंडळी आम्ही सगळ्यांनी बघितली, ज्यांना बघून आम्ही मोठे झालो आहोत, तसं आपल्या नेते मंडळी का नाहीत? आमचं काही चुकतंय का की आम्ही या नेत्यांवर तसा दबाव बनण्यात कमी पडत आहोत? या सगळ्यांचं खरं म्हणजे संजय खोडके साहेब असू द्या किंवा बोंडे साहेब असू द्या, रवी राणा असू द्या किंवा यशोमतीताई ठाकूर असू द्या, हे सगळे प्रभावी आणि अतिशय महत्वाचे नेते आहेत जिल्ह्यासाठी, नो डाऊट. परंतु यांच्या भूमिका पाहिल्यानंतर यांना जिल्ह्यासाठी काही ठोस करायचं आहे असं का वाटत नाही आपल्याला? मुद्दा आहे ना. तुम्ही अमरावतीसाठी काहीतरी ठोस करा ना. आणि ठोस काय? अमरावती विद्यापीठांना सोपं होतं का? आणलं खेचून विद्यापीठ. विद्यापीठ आणण्यासाठी जे काही लागलं, म्हणजे प्राध्यापक बीटी सरांशी एकदा आपण पॉडकास्ट करू आणि ते एकदा तो अनुभव घेऊ की काय करावं लागलं लोकांना.
विद्यापीठाचं बांधकाम, विद्यापीठाचं अगदी विद्रोह महाविद्यालय जे जुनं होतं तिथे सुरुवात झाली. आज अमरावती विद्यापीठ आहे. ही आमच्या लोकप्रतिनिधीची मोठी कमाई आहे. पुढे काय झालं? पुढे आम्ही काय आणलं असं? आम्ही आमच्या स्वतःच्या खाजगी संस्था आणणे म्हणजे जिल्ह्याचा विकास आहे का? विचार करा. आम्ही आमच्या नेत्यांकडून काय अपेक्षा केल्या पाहिजे? मतं आमची आहे, संस्था तुमची असू नये. आम्ही मतं देतोय ना, मग तुम्ही अशा गोष्टी करा. म्हणजे एखाद्या असं, तर माझी अशी काही मित्रांशी चर्चा आली, पत्रकार मित्रांशी, संपादकाशी चर्चा आली. मी असं म्हणालो की ज्या जागेबद्दल असं म्हणतात हे मॉल करू, हे करू, तिथे आपल्याला मोठं असं हॉस्पिटल बांधता आलं असतं का? म्हणजे कल्पनाच मांडायची होती तर अशी मांडायची ना. तुम्ही हिंगणा रोडवरून नागपूरला जा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय सुरेख आशियातलं मोठं असं नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल काढलेलं आहे. वडिलांच्या स्मृतीकडे पाहून. त्यांचे वडील कॅन्सरने त्यांचं दुःख निधन झालं होतं आणि त्यांनी बघितलं की कॅन्सर पेशंटला काय त्रास होतो. म्हणून कॅन्सर पेशंटसाठी त्यांनी विदर्भातलं सर्वात मोठं किंवा भारतातलं, महाराष्ट्रातलं, त्याचा दर्जा फार उच्च दर्जाचा आहे आणि तिथं गरिबांची खूप चांगली सोय केली आहे. त्या सर्वांसाठी त्यांनी एक नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल काढलं. अमरावती काय आहे? अमरावती सामान्य जिल्हा रुग्णालयाचे, डफरीनचे, इव्हन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे हाल काय आहे? सुपर स्पेशालिटी आणलं गेलं, डेव्हलप कोण करेल? मेंटेन कोण करेल? मी पुन्हा एकदा सांगतो की नेत्यांच्या वैयक्तिक प्रॉपर्टीज म्हणजे जिल्ह्याचा विकास आहे का? त्यांनी त्यांचा विकास केला पाहिजे, नो डाऊट. त्यांना काय करायचं ते करू द्या. आपल्या व्यक्तिगत पैशातून तुम्ही काही करा, कोणते व्यवसाय करा, तुम्ही काही करा, पण जनतेसाठी तुम्ही काय करताय? मी दक्षिण भारतात फिरतो तेव्हा मला एक गोष्ट दिसली जी आज मी शेअर करतो. दक्षिण भारतामध्ये चॅरिटेबल हॉस्पिटल्स आहेत. 50 रुपयामध्ये अगदी सहज ओपीडी घेणारे हॉस्पिटल्स आहेत आणि गरिबांना तर फ्रीच आहे. आम्ही ती स्कीम आणली महात्मा फुले किंवा आयुष्यमान, की यातून लोकांना खाजगी रुग्णालयात उपचार मिळतील. पण स्वतःची एक चॅरिटेबल अशी इन्स्टिट्यूशन आपण काढू शकलो का? तसं शिक्षणाचंही आहे. एक उत्तम शाळा नाही काढू शकलं सरकार. हे असं का होतं? कारण आमची मागणी काय आहे? आमची मागणी, आमचे डिमांड्स नागरिक म्हणून आहे का? आपल्याकडच्या मूलभूत सुविधांबद्दल सगळे आमदार बसले, सगळे खासदार बसले आणि मूलभूत सुविधांबद्दल चर्चा होत आहे, असं होतं का? जो तो आपल्या सोयीनी महानगरपालिका आयुक्तांकडे जातो, मीटिंग करतो, त्यांना 4 सजेशन देतो, त्यांना 4 ऑर्डर्स करतो आणि आपलं काम काढून घेतो. हा रोड मॅप जर आता होणार नसेल तर मग आम्ही महाशक्ती कसे होऊ? आता महत्त्वाचा प्रश्न विचारला गेला आहे की आपल्या देशामध्ये पिण्याचं पाणी मिळत नाही आणि महाशक्तीचा दावा आम्ही कसा करू? हे खरं आहे ना? आमच्याकडे अजूनही आरोग्याचे हाल बेकार आहे. खरं म्हणजे ती व्यवस्था दुरुस्त करायला काय वेळ लागते? डॉक्टर बोंडे साहेबांकडून ही अपेक्षा आहेच आमची. ते फिजिशियन आहे, एमडी मेडिसिन आहे. त्यांनी अमरावतीतील तिन्ही रुग्णालय म्हणजे ज्याला डफरीन म्हणतो ते जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, इरविनचं सामान्य रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी यावर काम करायलाच हवं. यासाठी ताकद लावायलाच हवी. आणि हे एक मॉडेल म्हणून लोकांनी पाहिलं पाहिजे देशातल्या, की सरकारी दवाखाने वाटले नाही पाहिजे, इतकेच ते उत्तम असले पाहिजे. असं आम्हाला काम करता येईल का? नाही, नव्यानं तर आणायचे नाही आहेत ते. आहे तेच तुम्ही विकसित करून द्या. आज इरविनमध्ये फिरा, कुठल्या वार्डातून कोण कुठं चाललाय, फार वाईट चित्र आहे. वर्षानुवर्षच आहे. हे बदलायला पाहिजे की नाही पाहिजे? विचार करा. आम्ही मतं देतो कशासाठी आहोत? आमचं मतं हे जे मागत आहेत ते कशासाठी मागत आहेत? आमच्या मूलभूत गोष्टींसाठी मतं मागत आहे. हे सगळं प्रसिद्धीसाठी सगळं चालू आहे का? की 10 मिनिटं या विषयावर बोललो, 5 मिनिटं त्या 250 कोटीचा प्रोजेक्ट होता म्हणजे आहे आणि तो तत्वतः मान्य झाला आहे आणि तो आता विड्रॉल घेतील किंवा घेणार नाहीत किंवा तो तसाच पडून जाईल, विसरून जातील. एक मित्र तर माझा असं म्हणाला की नाही ते तात्पुरतं असणार, ते विसरून जाणार. अरे, ही अपेक्षा नाही करत आम्ही. 5 वर्ष आणि राज्यसभेचे 6 वर्ष, दोन्ही खासदारांना टाइम लिमिट आहे. 5 वर्षात विद्यमान खासदार बळवंतराव जर काही काम करू शकले नाही तर पुन्हा निवडणुकी संधी येणारच आहे.
तेव्हा लोक निर्णय घेणार आहे. पण तेव्हा आम्ही निर्णय कशावर घेतो ते तुम्हाला माहित आहे. सरांना म्हणजे डॉक्टर बोंडेंना 6 वर्ष मिळाली आहेत, त्यातली काही गेलीत आता. मग आम्ही जिल्ह्यासाठी कायमस्वरूपी काय करू शकतो? आम्ही नव्यानं काय करू शकतो? जे आहे तेच आम्ही जर असं त्याचा विचार असा करत असू तर लोकांना शंका येईल. असं असं कुठलंही काम नेत्याच्या एकूणच इतिहासासाठी रिस्कफुल आहे. आमचं थोडंसं दुर्भाग्य आहे की या काही वर्षातले खासदार जे आता इथं आहेत ते ठीक आहे, पण आम्ही ज्यांना संधी दिली त्या मंडळींनी कायमस्वरूपी असं काम उभं नाही केलं. मला एक प्रसंग आठवतो, तो तेवढा तुम्हाला शेअर केला पाहिजे. एका मुलाखतीच्या सत्रामध्ये मी विद्यमान तेव्हाच्या खासदारांना बोलावलं होतं. आज मी नाव टाळतोय, तुम्ही समजून घ्या. आणि मग ते नाही येऊ शकले, चिरंजीव आले आणि चिरंजीव माझ्या कॅमेऱ्याच्या समोर आम्ही लाईव्ह सुरू झाला आणि म्हणायला लागलो की मला सांगा की तुमच्या पिताश्रेंनी निवडणुकीचे दिवस होते, प्रचाराचे दिवस होते, काय काम केलंय? तर ते सगळं काम सांगत होते जे प्रतिभाताईंनी केलंय. मी त्यांना पुन्हा प्रश्न केला की त्यांनी काय काम केलंय? त्यांनी पुन्हा तेच, कारण सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे काम आहे ते प्रतिभाताईंनी केलंय. ठीक आहे की ते पाठपुरावा करत होते, ठीक आहे की ते जात होते, ते वेगळ्या पक्षाचे होते, पण तो विचार ते मांडत होते. बाकी लोकांनी त्यांच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा तो योग्य वेळी घेतला. परंतु आपल्या जिल्ह्याची विकासाची गती 2026 मध्ये काय असेल, 27 ला काय असेल, 28 ला काय असेल? आम्ही सर्व अमरावतीकरांनी, सर्व नेत्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही एकत्र का नाही येत? बाकी वेळेस ते एकत्र येतात, काही ठिकाणी महापालिकेत येतात, काही ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीत येतात, काही ठिकाणी जिल्हा परिषदला येतात. मग इकडे युती होते, मग तिकडे परस्पराशी विरोध लढता. योग्य वेळी तुम्ही एकत्र येता, योग्य वेळी तुम्ही हात सोडता, योग्य वेळी टीका करता. लोकांना काय समजतं? लोकांच्या अपेक्षा आहेत, त्या जाहीरपणे सांगितल्याही जातील. आम्हाला बोंडे साहेबांकडून फार वेगळ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा लोकांना सोबत घेऊन त्यांनी पुढे गेलं पाहिजे. मुळामध्ये रेल्वे स्टेशनचा विषय मागे पडेल अशी एक शक्यता जास्त वाटते. त्याला बळवंतरावांनी केलेला विरोध हे कारण असू शकत नाही, कारण तो विरोध नसता केला तरी हा विषय मागे आला, पण त्यांनी विरोध दर्शवला. पण त्यांनी लोकसभेतलं चांगलं भाषण आहे, म्हणजे ते कौतुकास्पद आहे. त्यांनी लोकसभेत स्टेशन हलवू नका असं नाही मांडलं. त्यांनी म्हणाले की हे रेल्वे पूल तुम्ही लवकर तयार करा, ही चांगली सूचना होती. आणि खरं त्यासाठी ताकद लावायला पाहिजे, कारण ते लवकर झालं पाहिजे. जितकं लांबवाल तुम्ही आणि ते आधुनिक पद्धतीनं होईल का याचा विचार केला पाहिजे. एका जिल्ह्यासाठी एक पूल किती मोठी समस्या आहे. बाकी शहरात काय चालू आहे, आपल्या जिल्ह्यात काय चालू आहे? आम्ही सर्व नेत्यांना विकासाच्या नावावर एकत्र या असं सांगायसाठी लोक आता तयार झाले पाहिजे. मला आठवते एका निवडणुकीचं चित्र की शहराच्या विकासासाठी एक मंच तयार झाला होता. त्यात काही सामाजिक कार्यकर्ते होते, राजकीय कार्यकर्ते होते आणि नॉन पॉलिटिशियन होते आमच्यासारखे. आम्हाला राजकारणामध्ये फारसा रस नसलेले, पण राजकारणाकडे दबावगट म्हणून पाहणारे. आम्ही लोकांसाठी बोलणार आणि लोकांचा आवाज तुम्ही दाबू नाही शकत. अपेक्षा कोणाकडून आहे की ज्यांना समज आहे. म्हणजे डॉक्टर बोंडे हे आयडियोलॉजीवाले आहेत, त्यांना त्यातलं कळतं, ते अभ्यास करू शकतात, मेडिसिन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. अपेक्षा असणार. राज्यसभेत घेतलंय तुम्हाला, अधिक अपेक्षा असणार. मला सुधा मूर्तींचं एक उदाहरण आठवते आहे, ते तुम्हाला सांगायला पाहिजे. सुधा मूर्ती राष्ट्रपतीकडून नियुक्त झाल्या, राज्यसभेत गेल्या. सुधा मूर्तींनी पहिल्याच भाषणामध्ये कोणता मुद्दा उचललाय बघा. सुधा मूर्तींनी मुद्दा उचलला की आता स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे. यासाठी अशी एक लस आलेली आहे आणि ही जर लस घेतली तर येणाऱ्या काळामध्ये स्त्रियांमधला गर्भाशयाचा कॅन्सर थांबवला जाऊ शकतो. आणि विदेशामध्ये आहे, पण ती भारतातही आली आहे, पण त्याची किंमत एवढी जास्त आहे की ती सर्वसामान्य लोकांमध्ये पोहोचत नाही. त्या असं म्हणाल्या सरकारला, आरोग्य मंत्र्यांना, की तुम्ही ही लस सर्वसामान्यांना देता येईल इतकी स्वस्त तरी करा किंवा ती फ्री देण्याचा प्रयत्न करा. किती महत्वाचा मुद्दा आहे. भारताच्या पूर्ण स्त्रियांच्या बाबतीतला गंभीर विषय होता.
तो त्यांनी पहिल्याच सभेत मांडलेला आहे, बघून घ्या. आणि सरकारने तसं केलंय. त्यांची सूचना स्वीकारली आणि आता मला असं वाटतं की ते विशिष्ट प्रकारची लस ज्याचं नाव त्यांनी सांगितलं होतं ती आता दिल्या जात आहे आणि दिल्या जाईल. या विषयातलं जे गांभीर्य आहे, आम्ही आता पुन्हा त्याच मुद्द्यावर येऊ का की तुमची समज कशी आहे? आमच्या राजकीय नेत्यांची राजकीय समज उत्तम आहे याचं आम्हाला कौतुक असेल. हे नितीश कुमारांसारखं या पार्टीतून त्या पार्टीत, त्या पार्टीतून त्या पार्टीत 10व्यांदा मुख्यमंत्री, ही राजकीय समज आहे. पण राजकीय समज आणि रचनात्मक कार्य डिफरन्स. बीटी देशमुख सरांकडे तुम्ही बघताना त्यांना राजकीय समज आहे असं म्हणण्यापेक्षा रचनात्मक कार्याची समज आहे असं तुम्ही अधिक म्हणाल. ती राजकीय समज होतीच त्यांना विविध प्रकारचे पद सरकार तेव्हाच्या काँग्रेस सरकारने त्यांना सांगितलं होतं की या आम्ही असं करू तसं करू. इतका विद्वान आणि प्रतिभावंत आमदार असताना स्वाभाविक होतं की त्यांना अनेक संधी होत्या, पण त्यांना त्यांच्या मर्यादा माहीत होत्या. कुठं जायचं नाही आहे आपल्याला हे त्यांनी ठरवलं होतं आणि कुठं पोचायचं आहे हे त्यांचं नक्की होतं. आमचे विद्यमान पदवीधर आमदारी 5ही जिल्ह्याचे आहे, पण ते कुठे आहेत मी त्याचा शोध घेतो आहे. कुठे आहेत साहेब? प्रश्न आहे की हे सगळे लोक जिल्ह्यासाठी सामूहिक प्रयत्न करत होते. आज अटीतटीची वेळ आलेली आहे आणि पक्षीय राजकारण खूप तेज आहे, ते असलं पाहिजे, काही विषय नाही. पण जिल्ह्याच्या मॅपवर तुम्ही काम करताय का हा मुद्दा पुन्हा आलाच माझा. सगळ्या नेत्यांना प्रसिद्धी हवी आहे, ती आम्ही देतोच आहोत. तुम्ही काही बोला आम्ही तुम्हाला शूट करतोच आहोत आणि तुमचं कॅमेऱ्यासमोर घेऊन तुमचं काय म्हणणं आहे ते ब्रीफिंग आम्ही करतोच आहे लोकांना. लोक आवाज तुमचा मतदानामध्ये अगदी खालपर्यंत तो बदलेल तोपर्यंत तुम्ही वेगळं काहीतरी समोर आणाल. यामध्ये मतांची देवाणघेवाण होईल, नेत्यांची अदलाबदली होईल, पण विकासाचं काय? आम्हाला नेत्यांची अदलाबदली अपेक्षित नाही आहे. आम्हाला नेत्याचा पर डे महत्वाचा आहे, रोजचा दिवस महत्वाचा आहे. 365 गुणिले 5 हे आपल्या खासदाराचा कार्यकाळ आहे. तो कार्यकाळ तुमचा फेल गेला तरी तुम्हाला पेन्शन लागू होईल. बाकी लोकांची मी पेन्शन बंद केली आहे, पण खासदारांना 5 वर्ष कार्यकाळ केली, एकदा शपथ घेतली तरी पेन्शन लागू होईल. पण जिल्ह्याच्या विकासाचं काय? 5 वर्ष आम्ही पुन्हा मागे जाऊ का? सरकारमध्ये सध्या काँग्रेस पक्ष नसेल, राज्यात नसेल, केंद्रात नसेल, खासदार काँग्रेसचे आहेत म्हणून आम्ही थांबू का? मग आम्हाला दुसरे खासदार दिले, ती उणीव त्यांनी पूर्ण केली पाहिजे की अमरावतीकरण असं वाटलं पाहिजे. पण यातून जे प्रसिद्धीचं वलय तुम्हाला हवं आहे तेव्हा ते कुप्रसिद्धीचं वलय सुद्धा असू शकते. अनेक लोक येतात राजकारणात आणि जातात, ते दीपस्तंभ का होत नाही? लोकांच्या मनात त्यांचं कायम घर का होत नाही? लोकांच्या घरी त्यांचे फोटो का लागत नाहीत? कुठल्या तरी गटाचे, कुठल्या तरी तटाचे तुम्ही नेते का होऊन जाता? क्षमता आहे तुमच्यामध्ये, ती प्रूव्ह करा आणि एक मोठा रोड मॅप करा. पण आम्हाला घाई झाली आहे की समोर जे आव्हान आहे निवडणुकीचं तेवढं पार पाडायचं आणि त्या निवडणुकीच्या वर काय परिणाम होतो तेवढं बघायचा. अनेक राजकीय पक्षाची सवय आहे, एखादा प्लॅन फेल झाला की त्या नेत्याला थोडं साईडला ट्रॅक करायचं, बस त्यांची एवढीच गरज आहे. मुळामध्ये आपण सगळेजण जेवढे अमरावतीकर आहोत निवडणुकीच्याच निमित्ताने फक्त चर्चा करणार आहोत का? आमच्याकडे हा प्लॅन आहे का की अमरावती शहराकरता हा प्लॅन, महानगरपालिका क्षेत्राकरता हा प्लॅन, जिल्ह्याकरता हा प्लॅन, औद्योगिकरणाचा हा प्लॅन, आरोग्यासाठी हा प्लॅन, शिक्षणासाठी हा प्लॅन? नाही आहे. अगदी घंटागाडीची व्यवस्था अजून व्यवस्थित होत नाही आहे, याच्यावर नेते बोलत नाही आहे. अजूनही लोकांना ही समस्या आहेत. शहराचे गार्डन्स कब्जात आहेत लोकांच्या, त्या गार्डनच्या विकासासाठी कुठली योजना नाही आहे. एक नाट्यगृह बांधायसाठी काय ताण लागला अमरावतीकरांना, नेत्यांनी काय जोर लावला होता, एक नाट्यगृह झालं. त्यानंतर आपल्या अमरावतीत कुठलंही नाट्यगृह नाही आहे. फार मोठी चिंतेची गोष्ट आहे. अमरावती विकास तो होत आहे म्हणजे काय होत आहे? लोकसंख्या वाढत आहे, ते फैलत आहे. एक नाट्यगृह झालाय, विषय संपलाय. अमरावती 4 बाजूला 4 नाट्यगृह, 4 चांगले उत्तम सरकारचे दवाखाने, पाण्याची उत्तम व्यवस्था, यासाठी तुम्ही कधी काम करणार आहात? प्रश्न आहे. रेल्वे
स्थानक स्थलांतरित करण्याचा विषय सुरू झाला आणि लोकांच्या मनात हे प्रश्न यायला लागले. खरं म्हणजे आपण ज्यांच्याकडून अपेक्षा करत आहोत, मी पुन्हा एकदा सांगतो की ज्यांच्याकडून अपेक्षा करत आहोत ती मंडळी सगळी जाणकार, त्यांना मंत्रिपदाचा, आमदार पदाचा, दोन्ही याचा अनुभव आहे. आम्ही ही संधी आता त्यांच्याकडून गमवू इच्छित नाहीये. त्यांनी गांभीर्यानं काम करावं. आता जेव्हा जेव्हा आपण भेटत जाऊ या शोच्या माध्यमातून, तेव्हा तुम्हाला कळेल की नेते काम करतात म्हणजे काय करतात. नेते काम करतात की नाही करत. उर्वरित नेते, विरोधी पक्षातले नेते विरोध करतात की काय करतात. नेत्यांकडे अजेंडा आहे की नाही आहे. हे स्वतःचा एक ब्ल्यूप्रिंट आहे की नाही आहे. मला आठवते की श्रीकांत जिचकार अर्थसंकल्प झाला की दुसऱ्या दिवशी त्यांचं स्वतःचं एक भाषण राहायचं आणि पूर्ण राज्याच्या अर्थसंकल्पावर ते बोलायचे, केंद्राच्या अर्थसंकल्पावर बोलायचे. आज महापालिकेचा अर्थसंकल्प कोणत्या प्रतिनिधीला विचारलं की काय आहे समजून सांगा, नाही कळणार. असं का होतंय. चांगले लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांचा उल्लेख होईल असं अतिशय डीप वर्क का होऊन निरालंय, ज्यांनी व्यवस्था बदलेल, की हा लोकांच्या स्वप्नागत अशा अपेक्षा आहेत. नाही, हे ड्रीम्स आहेत. हे काही पूर्ण व्हायचं काम नाही आहे. नेत्यांनी आपली वैयक्तिक कामं करावी आणि वैयक्तिक व्यवस्था वाढवाव्या किंवा वैयक्तिक संस्था मोठ्या कराव्या, हे अपेक्षित आहे का मला. त्यांच्या घरासमोरचे रोड चांगले सिमेंटचे झाले पाहिजे, बाकी लोकांचं काय केलं पाहिजे. विचार करा. शेवटी विचार करणं आपल्या हातात आहे. मी सुरुवातीला सांगितलं की कुठलाही पक्षाविरुद्ध किंवा नेत्याविरुद्ध मी बोलणारच नाहीये, कारण नेता किंवा पक्ष यासाठी जबाबदार नाहीये. तुमची मागणीच सांगा ना. नेत्यांना आम्ही एवढा सन्मान देतो तर त्यांना असं म्हणाली पाहिजे की तुम्ही काय काम केलं. बळवंतराव आले की आपण एकदा पॉडकास्ट करू की गेल्या वर्षभरात तुम्ही काय काम केलं हे सांगा. तुमचा हिशोब द्याच. हुशार विद्यार्थ्याचा मार्क पाळल्या जातात. मग बोंडे साहेबांना विचारू आपण की हुशार विद्यार्थी जो असतो त्याच्याकडून मेरिटच्या अपेक्षा असतात आणि आमचा अगदीच राजकारणात नव्याने जे येतात त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा असतात. म्हणजे त्यांना प्रोग्रेस पिरियडमध्ये अजून काही शिकायचं असतंय. आमचे खासदार कधी उपलब्ध असतात हे लोकांना माहीत असलं पाहिजे. किती प्रश्न सोडवले हे जाहीर केलं पाहिजे. किती लोकांची समस्या त्यांनी सोडवू शकले, वैयक्तिक किती सोडवल्यापेक्षा आम्ही सामूहिक किती सोडवले गेले हे सांगितलं पाहिजे. एकूण आम्ही गंभीर राजकारणाची अपेक्षा करत आहोत, रील स्टारची नाही. तुमचे 4 रील्स काढले आहे आणि ते व्हायरल होतात आहे, असे स्टार संसदीय लोकशाहीमध्ये टिकत नाहीत. कारण प्रसिद्धीचा मोह खूप वाईट आहे. तो असला म्हणजे प्रसिद्धी असली पाहिजे. प्रसिद्धीशिवाय लोक कसे ओळखतील नेत्यांना. पण प्रसिद्धीसाठी काही पण. आता हा 250 कोटीचा प्रोजेक्ट काय होणार आहे की नुसतं प्रसिद्धीसाठी होतं. दिसेल आपल्या पुढच्या वेळेस. 29 दूर आहे, परंतु आपण सतत याचा पाठपुरावा करणार आहोत. मग आता ही योजना नसेल किंवा असेल हे एकदा क्लिअर झालं पाहिजे. आणि जर हे होणार असेल तर मग अमरावतीकरातल्या लोकप्रतिनिधींना आपण किती विश्वास घेतला हे सांगितलं पाहिजे. याचा पक्षीय फायदा झाला की नाही झाला हेही दिसेलच लवकर. आणि पक्षाच्या पाठीशी विचार राहील का हेही समजेल आपल्याला. ही पक्षीय भूमिका होती का. अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नावर लवकरच भेटू, एका नव्या विषयासह बोलू. तुम्हाला काय वाटतंय की बोंडे साहेबांसारख्या अतिशय उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्तीकडून आम्हाला कोणत्या अपेक्षा आहे. कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगा आम्हाला की त्यांनी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, वॅगनचा कारखान्यावर काम केलं पाहिजे. आमचं अनेक प्रोजेक्ट जे आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे ते थांबले आहेत. अजून 2 नव्या गाड्या सुरू केल्या पाहिजे, त्यासाठी जोर लावायला पाहिजे. पुण्याला जाणाऱ्या अजून ट्रेन सुरू करायला पाहिजे. जे दिल्लीतून जाहीर झालाय आणि त्याचं श्रेय नका घेऊ. जे मुंबईतून जाहीर झालंय त्याचं श्रेय घेऊ नका. एक आमचे राजकीय मित्र आहेत, म्हणजे ते राजकीय पक्षाचे प्रतिनिधी होते, आता सध्या पदावर नाही आहेत. त्यांची गंमत आहे. त्यांची गंमत म्हणजे ते मंत्रालयात फिरायचे मुंबईच्या, आणि आता सरकार कुठेतरी योजना आणणार आहे किंवा अमरावतीसाठी काहीतरी मिळणार आहे हे त्यांना माहीत झालं की ते इथे यायचे, लगेच 4-5-10 कार्यकर्ते सोबत घ्यायचे, जिल्हाधिकाऱ्यांकडे जायचे, निवेदन द्यायचे आणि ते 8 दिवसांत त्यात GR निघायचा. साहेबांमुळे, भाऊंमुळे झालंय सगळं. हे भाऊ कोण आहे
ते तुम्हाला कळलं असेल. असं स्टायलिश पॉलिटिशियन या देशाला फारसे पुढे नेऊ शकणार नाही, जिल्ह्याला पुढे नेऊ शकणार नाही. आणि आपण जी समजदार माणसं आहोत, म्हणजे ज्यांना समजतं, म्हणजे असं आपला समज आहे की आपल्याला यातलं काहीतरी समजतं, अशांनी घरी गप्प बसून चालायचं नाही. आम्ही प्रश्न विचारलाच पाहिजे. आम्ही दोन्ही खासदारांना तेवढंच जबाबदार धरलं पाहिजे की तुम्ही जिल्ह्यासाठी काय करताय, शहरासाठी काय करताय. आम्ही आमच्या नागरिकांसाठी एक दबाव गट बनवला पाहिजे आणि नागरिकांचा आवाज मोठा केला पाहिजे. मी नागरिकांचं म्हणालो, राजकीय पक्षाचा नाही. ते त्यांचं काम ते करत राहतील, त्यांनी आपापल्या स्तरावर करायचं आहे. परंतु डॉक्टर बोंडे सारख्या अतिशय उच्च शिक्षित माणसांकडून आम्हाला वेगळ्या प्लॅनची अपेक्षा आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही हा व्हिडिओ पाहणार आहात, तुमचे समर्थकही पाहणार आहेत, तुमचा प्लॅनवर आपण पुन्हा एकदा बोलू. असं वाटलं तर त्यांना पुन्हा आपल्या पॉडकास्टला बोलू आणि त्यांची बाजू समजून घेऊ. इथे थांबूया. धन्यवाद.